बातमी राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेसंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात भारत जोडो न्याय यात्रा पोहोचतीये। ठाण्यात राहुल गांधी यांची सभा सुद्धा होणार आहे। तर राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा आज ठाण्यात पोहोचतेय आणि ठाण्यामध्ये राहुल गांधी यांची सभा होणार आहे। एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात राहुल गांधी यांची सभा होणार आहे, त्यामुळे या सभेत राहुल गांधी काय बोलतायत याकडे साऱ्यांचं लक्ष आहे। तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात भारत जोडो न्याय यात्रा पोहोचते, त्यासाठी जोरदार तयारी काँग्रेसकडून केली गेली आहे। राहुल गांधी यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी ठाण्यात केली आहे। ठिकठिकाणी बॅनर सुद्धा लागले। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी कुणाल आपल्यासोबत जोडलाय। कुणाल, राहुल गांधी यांची सभा आज ठाण्यात होणार आहे, त्यांची भारत जोडो न्याय यात्रा ठाण्यात पोहोचते। नक्की जगदीश, एकंदरीत पाहायचं झालं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यामध्ये राहुल गांधी आज धडकणार आहेत आणि आज 9:30 वाजल्यापासून ते कौसा मुंब्रा हा भाग कव्हर करत करत कळवा भागातून ते ठाण्यामध्ये येतील आणि टेंबी नाक्याच्या बाजूलाच असणाऱ्या जांभळी नाक्यावरती ते चौक सभा घेणार आहेत आणि मोठ्या प्रमाणात काँग्रेसने शक्ती प्रदर्शन करण्याची तयारी जी आहे ती ठाण्यामध्ये सुरू केलेली आहे। काल एकंदरीत पाहायचं झालं तर मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष वर्षा गायकवाड असतील, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार असतील, हे देखील ठाण्यामध्ये आले होते। संपूर्णतः राहुल गांधी यांच्या जो काही प्रवास असणार आहे या संपूर्ण रस्त्याची पाहणी करण्यात आलेली आहे। सर्व वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी कोणकोणत्या उपाययोजना केल्या जाऊ शकतात या संदर्भात देखील रेकी जी आहे ती त्यांच्याकडून करण्यात आलेली आहे। सर्व मार्ग जे आहेत ते बंद असल्यामुळे काही मार्ग जे आहेत ते बदलण्यात येणार आहेत। त्यामुळे राहुल गांधी ठाण्यामध्ये आल्यानंतर किंवा ही चौक सभा घेतल्यानंतर नेमकं मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात येऊन आणि तेही टेंबी नाक्याच्या बाजूला जांभळी नाक्यावरती काय बोलतायत हे पाहणं महत्वाचं असणार आहे। मात्र जे काही राहुल गांधी यांचा जो काही रूट असणार आहे या रूटच्या मध्ये एका ठिकाणी गडकरी रंगायतांच्या इथून ही जी संपूर्ण यात्रा आहे भारत जोडो यात्रा ही जाणार होती, मात्र त्या ठिकाणी आता बांधकाम काढण्यात आलेलं आहे आणि 14 तारखेपासून 21 तारखेपर्यंत हा रस्ता पूर्णतः बंद करण्यात आलेला आहे। त्यामुळे राहुल गांधी यांना संपूर्णतः फिरून जे आहे ते मुंबईच्या दिशेने जावं लागणार आहे। जगदीश, दरम्यान कुणाल, राहुल गांधी यांच्या या भारत जोडो न्याय यात्रेमध्ये ते केंद्र सरकारवर जोरदार टीका करतायत। आता ठाण्यामध्ये येत आहेत एकनाथ शिंदे आणि राज्य सरकारवर काय टीका करणार याकडे साऱ्यांचं लक्ष आहे। दरम्यान या सभेतून ते कुणावर इशारा काय आहे त्यांचा, राहुल गांधी यांचा कुणावर ते जास्तीत जास्त टीका करण्याची शक्यता आहे? नक्कीच जगदीश, म्हटल्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये आल्यापासून किंवा ज्यावेळेस भारत जोडो न्याय यात्रा त्यांची सुरू झाली तेव्हापासून त्यांनी केंद्र सरकार मोदी सरकारवरती मोठ्या प्रमाणात टीका करायला सुरुवात केली होती। मात्र महाराष्ट्रात आल्यावरती कुठेतरी राहुल गांधी हे आता राज्य सरकारवरती हळूहळू सरकताना दिसून येत आहेत। त्यामुळे महाराष्ट्रात आल्यानंतर महत्वाचं असतं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यामध्ये आले असताना आता राहुल गांधी हे मुख्यमंत्र्यांवरती काही बोलतायत का किंवा मुख्यमंत्र्यांच्यावरती टीकास्त्र टाकतायत का आणि मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातून राज्य सरकारवरती निशाणा धरतायत का हे पाहणं महत्वाचं असणार आहे। कारण गेले काही दिवसांची जर भारत जोडो न्याय यात्रा जर पाहिली तर राहुल गांधी यांचे मुख्य मुद्दे महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न या सर्वांवरतीच राहुल गांधी हे वारंवार बोलताना आता पाहायला मिळत आहेत येत्या अलीकडच्या काळामध्ये। त्यामुळे आताच्या म्हणजे या ठाणे दौऱ्यामध्ये राहुल गांधी नेमकं काय बोलतायत हे पाहणं महत्वाचं असणार आहे। जगदीश जी, कुणाल, तू या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून राज, तुर्तास धन्यवाद दिलेल्या या माहितीबद्दल। तर राहुल गांधी या सभेतून कुणावरती शरसंधान साधतायत याकडे आता साऱ्यांचं लक्ष आहे। राहुल गांधी यांची सभा ठाण्यात होतीये, काय बोलतायत याकडे साऱ्यांचं लक्ष आहे।